सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 63व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सोमवारी रात्री कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर मित्रमंडळानं विद्यासागर अध्यापक लिखित आणि मुरलीधर एस बारापात्रे दिग्दर्शित साखर खाल्लेला माणूस या 2 अंकी नाटकाचं सादरीकरण केलं। विलास आणि माधवी हे दोघे नवरा बायको असून त्यांना एकुलती एक रुचा नावाची मुलगी आहे। विलास हा इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरीला आहे। सतत टार्गेट पूर्ण करण्याच्या धावपळीत असल्यानं त्याला रक्तदाब झालेला असतो। लहान लहान गोष्टीवरून त्यांच्या घरात वाद होत असतात। एक दिवस त्याला कंपनीच्या पार्टीला जायचं असतं। कंपनीच्या चेअरमननं त्याला टार्गेट पूर्ण केल्याबद्दल गिफ्ट दिलेलं घड्याळ तो शोधत असतो। तो घड्याळ शोधण्यासाठी मुलगी रुचाच्या खोलीत जातो। यावेळी तिच्या खोलीत कंडोमची पाकिट सापडतात। हे पाहिल्यावर विलासला खूप टेन्शन येतं। रुचा कंडोमच्या जाहिरातीमध्ये फोटोशूट करत असते। ती कॉन्डोमच्या ऑर्डरीची प्रत आणि कराराची वडिलांसमोर ठेवते आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते। यावरून विलास, माधवी आणि रुचा यांच्यामध्ये घरामध्ये झालेली धमाल सगळ्या नाट्यरसिकांना पोट धरून हसायला लावते। अशा या घरात वेगवेगळ्या घटना घडत असतात, त्यामुळे त्यांना चिडचिडेपणा येऊन डायबेटीस होतो। पुरेशी झोप नाही, रात्रीचं जागरण, ऑफिसमध्ये टेन्शन, टार्गेट्स यामुळं विलास जाम वैतागतो। मनावर कंट्रोल करत नाही, सतत दारू पित असतो। डॉक्टर ओंकार हा विलास यांना प्रकृतीवरून फरशी पुसणे, काम करणे, उलट चालणे असे वेगवेगळे सल्ले देत राहतो। एकंदरीत डायबेटीज आणि रक्तदाब झाला की रुग्ण आणि त्यांचे कुटुंब चिंताग्रस्त असतं। मात्र याबाबत जास्त चिंता न करता हसत खेळत राहिलं तर अशा आजारांवर मात करता येते, असं या नाटकातून संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। डायबिटीस हा म्हणजे फार असा काही रोग नाही आहे किंवा BP असं काही रोग नाही आहे, परंतु आपण काहीतरी व्यायाम करायला पाहिजे, ध्यानधारणा करायला पाहिजे आणि डॉक्टरचे सल्ले ऐकायला पाहिजे आणि घरात कौटुंबात हसत खेळत राहायला पाहिजे, तर हा रोग नक्कीच बरा होऊ शकतो। या नाटकातून आम्ही प्रेक्षकांना व जनतेला हे सांगू शकतो की डायबिटीज आणि BP याला फार मोठं मनावर घेऊ नका। सतत व्यायाम करत राहा, ध्यानधारणा करत राहा आणि या अशामुळे आपला रोग बरा होऊ शकतो, एवढंच ह्या नाटकातून आम्ही सांगू शकतो। या नाटकात वडील विलासची भूमिका सयाजी कुंभार यांनी केली आहे। हा डायबिटीज म्हणजे कोणताही रोग नाही, आपण हसत खेळत राहिले, एक दुसऱ्याशी मिळून मिसळून राहिलं आणि बाकी त्याच्यामध्ये हा मी शो केलेला की थोडंसं ड्रिंक, थोडंसं स्मोकिंग हा फक्त समाजाला मेसेज देण्यासाठी आहे, की हे फक्त दाखवण्यासाठी नाही, की ह्याचं प्रमोशन करण्यासाठी नाही, पण ह्याच्यापासून तुम्हाला किती मोठा त्रास होऊ शकतो त्याच्यापासून थोडंसं वंचित राहावं, हीच माझी ह्या नाटकाच्या माध्यमातून विनंती आहे। साखर खाल्लेला माणूस म्हणजे डायबेटिक असून त्याच्यावर मात कशी करता येते हे या नाटकातून सांगण्यात आलंय, असं रुचाची भूमिका केलेल्या तेजस्विनी कुलकर्णी यांनी सांगितलं। साखर खाल्लेला माणूस नावातच असं हे गोडवा आहे त्याच्या, की इतरांना वाटतं की नेमकं साखर खाल्लेला माणूस म्हणजे काय, नेमकं तो साखरच खातोय की काय, पण त्याचा अर्थ असा आहे की साखर खाल्लेला माणूस म्हणजे डायबिटीज झालेला माणूस। मग त्याच्यावर येणाऱ्या ज्या कंडिशन्स असतात, त्याच्यावर येणारे जे आजारपणाची जी लक्षणं असतात, त्याच्या उलट काय करायला, त्या आजारावर काय करायला लागतं, हे सगळं ह्यामध्ये ह्या स्टोरीमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे साखर खाल्लेल्या माणूसमध्ये। तसंच डॅड इतके ॲंग्री आहेत, म्हणजे इतके रागीट आहेत, पण शेवटी त्यांनासुद्धा शांत हे राहावंच लागलं, हे शेवटी यातून संदेश दिलेला आहे। या नाटकातील कलाकार मनीषा नायक, सयाजी कुंभार, राजेंद्र चौगुले, तेजस्विनी कुलकर्णी यांच्या सुंदर अभिनयानं या नाटकाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय। सयाजी कुंभार यांचं नेपथ्य, मुरलीधर बारापात्रे यांची प्रकाश योजना, नयन बारापात्रे यांची रंगमंच व्यवस्था, अनुजा कुलकर्णी यांचं संगीत, सदानंद सूर्यवंशी यांची रंगभूषा, मनीषा नायक आणि तेजस्विनी यांची वेशभूषा यामुळं नाटकाचं सादरीकरण चांगलं झालंय।